ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी बांगलादेश क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्याला विरोध केलाय। बांगलादेशात हिंदूंवरती अत्याचार होत आहेत आणि केंद्रातील भाजप सरकार बीसीसीआय विरोधात इतकी नरम का आणि या दौऱ्याला परवानगी का दिली असे सवाल आदित्य ठाकरेंनी सोशल मीडियावरती एक्स वरती पोस्ट करत विचारले। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या विशेष वैद्यकीय सहायता कक्षानं आयोजन केलं। 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत राज्यभर मोदी सेवा महिना राबवला जाणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। कालच्या गणपती विसर्जनानंतर दरवर्षी अमृता फडणवीस यांच्या दिव्यास फाउंडेशनच्या वतीनं समुद्र किनारे स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली जाते। याही वर्षी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली। या स्वच्छता मोहिमेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर सामील झाले होते। मी हे सांगेन तसं आपण आपलं घर, आपलं मंदिर सुंदर ठेवतो तसं आपल्याला आपल्या आसपासचा परिसर पण सुंदर ठेवायला पाहिजे। आपण सगळे देवभक्त आहोत आणि देवाला सगळ्यात जास्त काय आवडतं ते म्हणजे स्वच्छता, सुंदरता। आपण देव सुद्धा किती छान करतो। आपल्या आसपासचा परिसर जर पण सजवला आणि छान ठेवला तर नक्कीच आपल्याला प्रत्येक दृष्टीने खूप फायदा। तर अमृता फडणवीस यांच्या दिव्यास फाउंडेशननं हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेचं मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कौतुक केलं। अमृता फडणवीसांनी चौपाटीवरचा कचरा साफ केला ही चांगली गोष्ट आहे, मात्र राज्यातील राजकारणात जो काही कचरा आलाय तो साफ करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती त्यांनी जनतेला केली। दरम्यान अमृता फडणवीसांनी आईचं रूप घेतलंय। त्या मुलामुलींसाठी जे काही काम करतायत त्यामुळे मी त्यांना आजपासून अमृता मॅम नाही तर मा अमृता असं म्हणेन असं लोढा म्हणाले। हा कचरा बीचचा कचरा साफ करता हे अतिशय चांगला काम आहे, पण त्याशिवाय महाराष्ट्राची राजनीतीमध्ये जे घाण आलेली आहे त्याच्यासाठी पण तुम्ही पुढाकार घ्यावा आणि महाराष्ट्राची राजनीती पण स्वच्छ करावा असा सर्वांच्या विनंतीने आपण विनंती करतो। हा एक दिव्यास फाउंडेशनची सर्व अमृताताई आता एक माच्या रूप घेतलेला आहे। त्यांचे मुळे जे काम होत आहे मुला मुलीसाठी त्यांचे आजपासून त्याने मॅम अमृता नाही मी त्याने मा अमृता असा संबोधणार आहे।